स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना होळी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज होणार धारूरच्या रंगोत्सवास प्रारंभ। किसान पुत्राचा अन्नत्याग आंदोलन। वडारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचा जलबचतीचा मोठा संदेश। चला तर पाहूया विस्ताराने। जिल्हा परिषदच्या वडारवाडी शाळेत किल्ले धारूर युथ क्लब, जायकवाडी बाद भंडारे विभाग, किल्ले धारूर जलदूत व कायाकल्प फाउंडेशनच्या कल्पनेतून रंगपंचमी निमित्त ओला रंग ऐवजी कोरडा रंग वापरून रंगपंचमी साजरी करण्याच्या उद्देशाने जलबचतीचा संदेश देण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना जलबचतीची प्रतिज्ञा देण्यात आली। पाणी बचत म्हणजेच पाणी निर्मिती। शेतकरी कुटुंबातील पहिली जाहीररित्या आत्महत्या करणारे स्वर्गीय साहेबराव करपे पाटील कुटुंबाच्या स्मृतिदिनानिमित्त किल्ले धारूर येथे किसान पुत्रांच्या वतीने शिवाजी चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। यावेळी नायब तहसीलदार विटेकर यांना निवेदन देऊन किसान पुत्रांच्या भावना प्रशासनाकडे व्यक्त करण्यात आल्या। या राज्यामध्ये जी पहिली सामुदायिक शेतकरी आत्महत्या झाली ती 19 मार्च 1986ला चिंचगव्हाण या यवतमाळ जिल्ह्यामध्ये झाली। या शेतकऱ्याचा आज स्मृतिदिन आहे। या शेतकऱ्याच्या स्मृतीला आठवणी देण्यासाठी व या राज्यामध्ये ज्या शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत या शेतकरी आत्महत्याचं प्रमाण कमी करण्यासाठी शासनानं कठोर अशी उपाययोजना करावी। या आत्महत्या थांबल्या पाहिजेत। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य असा हमीभाव मिळाला पाहिजे व शासनानं शेतकऱ्याकडं लक्ष द्यावं यासाठी आम्ही हे अन्नत्याग आंदोलन करत आहोत। या शेतकऱ्यांचे नेते अमर हबीब हे गेल्या 4 वर्षापासून देशभरामध्ये हे आंदोलन करतात। आज आम्ही गेल्या 3 वर्षापासून सातत्यानं या शहरामध्ये हे आंदोलन करत आहोत। युथ क्लब असेल, पत्रकार संघ असेल, सकल मराठा समाज असेल, कायाकल्प संस्था असेल, शहरातील विविध सेवाभावी संस्था असतील, या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत। होळी वसंत ऋतूमध्ये साजरा होणारा महत्त्वाचा भारतीय सण म्हणजे होळी। हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते ती म्हणजे होळी। होळी म्हटले की आठवण होते ती रंगाची। पहिल्या दिवशी होळी दहन करून दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उधळून रंगाची होळी खेळली जाते, यास आपण धुलीवंदन म्हणतो। किल्ले धारूरची होळी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। येथे हिंदी भाषिक समाजाच्या वतीने होळी दहनाच्या रात्रीपासून सतत 5 दिवस रंगोत्सव साजरा होतो। या काळात रंगपंचमीपर्यंत दिवसा व रात्री फाल्गुन गीत गाणारी टोळी ज्याला चाचर असे म्हणतो, कटघरपुरा येथून मुख्य रस्त्याने मिरवणुकीतून रंगाची उधळण करत असते। तर रंगपंचमी दिवशी जावयाची गाढवावर बसून मिरवणूक काढून शेवटी त्याचा योग्य तो सन्मान करून रंगोत्सवाचा समारोप होतो। तर ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी। पाहत राहा लाईव्ह न्यूज 24। लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।